नॅशनल पार्क बोरिवली रेल्वे स्टेशनला उतरलात तर अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटरवर आहे. तुम्ही तिथून ऑटोने किंवा बसने हायवेपर्यंत जाऊ शकता. हे गाईस, मीट अवर गाईस मिस्टर गोविंद खूप चांगली व्यक्ती आहेत. नॅशनल पार्कला आलात तर नक्कीच यांच्यासोबत या गाडीतून, बिकॉज सायकलने याल तर खूप थकाल तुम्ही. आणि हे तुम्हाला सगळ्या ठिकाणांची माहितीसुद्धा देतात आणि सगळं ट्रेल नीट चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेतात तुमच्याकडून. ते हाय गोविंद, आम्ही येतो 1 तासाने. पोपट. इथे लेण्यांबद्दल काही माहिती दिली आहे, ती वाचा. आपण आता कान्हेरी केव्स मध्ये आलो आहोत. तर हे कान्हेरी केव्स एक जुन्या गुंफा आहे. हा आहे नकाशा. जिकडे स्टार दाखवले त्या गेटवरती आपण आहोत. आणि हा पूर्ण परिसर आहे. जवळपास 100 इकडे लेण्या आहेत. आणि सगळं ट्रेल जर तुम्ही करायला गेलात तर याच्या हिशोबाने तुम्हाला 2.5 आणि पाऊण तास म्हणजे जवळपास 4 तास लागतात. आपण ट्राय करूया की 1 तासामध्ये आपण किती फिरू शकतो ते. प्रत्येक ट्रेलचा मॅप दिला आहे. तुम्ही असं ट्रेलचा रूट, त्याला लागणारा वेळ आणि हा ओव्हरऑल मॅप हे पाहू शकता. तर नेक्स्ट टाइम जर तुम्ही याल तर प्लॅन करून या, म्हणजे कसं कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त फिरू शकता. ॲटलिस्ट तुम्ही 1 ते 2 ट्रेल तरी कव्हर करू शकता जर तुम्ही प्लॅनिंग करून आलात तर. भेटूया आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत लेणे क्रमांक 1 येथे. बंदा तो गुस्से में है. आणि आपण आता लेण्यांमध्ये आहोत. तर हे जुनं बांधकाम आहे लेण्यांमधलं. ही लेण्यांमध्ये शिल्पे कोरलेली आहेत. इकडे काहीतरी लिहिलं आहे कदाचित. इथे तारीख वगैरे लिहिलेली आणि कोणी कोरलेलं आहे. इकडे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं
ही आहे गुफा नंबर 2. आता आहोत आपण लेणी क्रमांक 4 मध्ये. एक छोट्या आकाराचा एक स्तूप आहे आणि 5 ते 6 शिड्या आहेत तिकडे यायला. वेदी हर्मिका स्तूपची हर्मिका उलटी प्रकार आहे, जी गुफेच्या छताला टच करत आहे, स्पर्श करत आहे. चला आपण आज जाऊन ते बघूया. आणि हे सर्व बांधकाम हे 6व्या आणि 7व्या शतकातलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती जुनं बांधकाम आहे आणि अजूनही कसं सगळ्या वातावरणामध्ये हे तग धरून आहे आजच्या काळात सुद्धा. त्याची थोडीफार पडझड झाली आहे, बट त्या मानाने बघाल तर त्या काळी शिल्पकला आणि वास्तुकला याचा एक सुरेख संगम कसा कारागीर लोकांनी केला असेल आणि हे भव्य बांधकाम उभारलं असेल. त्यांना या दगडाचा प्रकार काय आहे, दगडामध्ये कोणतं बांधकाम होऊ शकतं याचं पूर्ण सखोल ज्ञान होतं आणि त्याच ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी हे बांधकाम केलं आहे. हे पहा आतमध्ये कसं शिल्पकाम केलं आहे. हे एक स्तूप आहे आणि पूर्वी येथे उपासना केली जायची. वर तुम्ही पाहू शकता शिल्पकलेमध्ये त्यांनी ज्या हाताचे विशिष्ट भाव ठेवलेले आहेत त्यांना मुद्रा म्हणतात. तर या मुद्रांचा उपयोग हा वेगवेगळ्या लाईक एखाद्याचं डोकं दुखत असेल तर तो शंख मुद्रा यूज करतो, एखाद्याच्या पायांमध्ये वेदना होत असतील तर तो ही वेगळी मुद्रा यूज करतो. तर त्यांनी जे हाताचे जे रचना केल्या आहेत त्यांना मुद्रा म्हणतात आणि या मुद्रांना आधी एक विशिष्ट असं महत्त्व होतं. हल्लीच्या लोकांना ते मुद्रा काय आहेत हे सुद्धा आता माहीत नाही आहे. दिस इज कॉल्ड आर्ट. याला म्हणतात कला. आजच्या काळात जर तुम्ही लेझरसारखं प्रगत तंत्रज्ञान जरी वापरलं तरी असे अचूक बांधकाम करणं म्हणजे 100% कधी होत नाही. तुम्ही कोणार्क येथील सूर्य मंदिर पहा, हम्पी येथील मंदिरे पहा, उडुपी येथील मंदिरे पहा. प्रत्येक मंदिरामध्ये असं एक स्ट्रक्चर असतंच. आणि अशा प्रकारे आम्ही कान्हेरी गुंफा पाहिल्या
ॲक्च्युली तिकडे 3 मार्ग आहेत आणि तिन्ही मार्गावरती तुम्हाला ॲव्हरेज 2 ते 3 तास एवढा वेळ लागतो. तुम्हाला पूर्ण कान्हेरी गुंफा फिरायचं असेल तर कमीत कमी 3 ते 4 तास हवे. तर तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करा. आम्हाला 1.5 तासात निघायचे असल्याने आम्ही 1 ते 2 ट्रेल करूनच पुन्हा निघालो. तुम्ही जर गेलात तर पूर्ण दिवस तिकडे फिरून 3 ट्रेल करू शकता. आणि पावसाळ्यात गेलं तर तुम्हाला तिकडे खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळेल. कारण तिथून जे ट्रेल्स आहेत तिथून ओढे आणि नद्या वाहत असतात. ते पाहून सुद्धा तुम्ही म्हणजे निसर्गाचा सुद्धा आनंद घेऊ शकता. सो चला भेटूया तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या भागात.